Hi friends, how are you all? We are discussing the topic magnetism and magnetic materials. In last lecture, we learn about some important terms which are very useful to explain magnetic properties of magnetic materials like magnetization, magnetizing field, magnetic field intensity, permeability, susceptibility अशा काही डिफरंट टर्म्स आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलेल्या आहेत. इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट डिफरंट टाइप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स. मॅग्नेटिक नेचर मध्ये जेवढी काही सबस्टन्सेस आहेत, मटेरियल्स आहेत, म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत, त्यांचे डिफरंट टाइप्स आपण आजच्या लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत. मेनली या मटेरियल्सना 3 कॅटेगरी मध्ये डिवाइड केलं जातं अकॉर्डिंग टू देअर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. म्हणजे आपण जर एखाद्या मॅग्नेटिक मटेरियलला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं तर त्याचं जे मॅग्नेटिक बिहेवियर आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण त्यांना 3 कॅटेगरी मध्ये डिवाइड केलेलं आहे. अँड दोज 3 कॅटेगरीज आर डायमॅग्नेटिक मटेरियल्स, पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स अँड फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स अशा मेन 3 टाइप्स आहेत मॅग्नेटिक मटेरियल्सचे. लक्षात आलं. आणि मग असे 3 डिफरंट कॅटेगरी मध्ये आपण या सबस्टन्सेसना का डिवाइड केलंय, त्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि त्यांचं मॅग्नेटिक बिहेवियर कसं आहे याच्याशी रिलेटेड आपण आज डिस्कशन घेणार आहोत. तर यामध्ये आज फर्स्ट जी कॅटेगरी आहे मॅग्नेटिक मटेरियलची त्याला आपण नाव दिलं डायमॅग्नेटिझम. म्हणजे इथं असलेली जी मटेरियल्स आहेत त्यांना म्हणणार आहे आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस ऑर मटेरियल्स आणि त्यांचं मॅग्नेटिक फील्ड मधलं जे बिहेवियर आहे त्याला आपण नाव दिलंय डायमॅग्नेटिझम. मग कोणत्या सबस्टन्सेसना तुम्ही डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणणार तर हे डिपेंड असतं, डिफरंट टाइप आहेत, त्यांच्या डिफरंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून, ॲटमच्या स्ट्रक्चर वरून त्यांच्या थोडं प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या डिफरंट येतात, म्हणून त्यांना 3 कॅटेगरी मध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. मग डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर नक्की कसं असतं आणि कधी त्यांना डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणायचं याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला माहित आहे ते ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम स्टार्ट्स फ्रॉम द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे कुठल्याही मटेरियलला मॅग्नेटिझम असतं हे तरी बेसिक माहित आहे आपल्याला. सो तिथूनच जर आपण स्टार्ट केलं, सपोज वी हॅव एन ॲटम, एक ॲटम आहे आपल्याकडे, दिस इज द न्यूक्लियस ऑफ दिस ॲटम अँड the electrons, negatively charged electrons revolves around this nucleus. आणि मग आपण सपोज हेलियम न्यूक्लियस कन्सिडर केला, हेलियम ॲटम कन्सिडर केला तर आपल्याला माहित आहे इन हेलियम ॲटम देर आर 2 इलेक्ट्रॉन्स इन दी फर्स्ट ऑर्बिट. हेलियमचं कॉन्फिगरेशनच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला 1s2 असतं. सो सपोज दिस इज द फर्स्ट इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन दिस डायरेक्शन, दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे या डायरेक्शनला हा इलेक्ट्रॉन काय होतोय, रिव्हॉल्व होतोय. ओके, आता इलेक्ट्रॉन इकडे रिव्हॉल्व झाला, असा जर रिव्हॉल्युशन करत असेल म्हणजे त्याचे रिव्हॉल्युशन या टाइप मध्ये आहेत, त्याच्या अपोजिट डायरेक्शननं करंट तयार होतो आपल्याला माहिती आहे, ऑर्बिटल करंट ज्याला म्हणतोय आपण. आणि बिकॉज ऑफ दिस रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन और ऑर्बिटल करंट मॅग्नेटिक फील्ड इज इंड्युस्ड अँड दॅट मॅग्नेटिक फील्ड इज अलॉंग दी डायरेक्शन सांगायचं असेल तर राईट हँड थंब रूल यूज करतो आपण. यूज हियर करंट इज इन दिस डायरेक्शन, या टाइप मध्ये करंट इंड्यूस झालाय तर करंट जर असा असेल तर याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड जी इंड्यूस झालेली आहे ती अपवर्ड डायरेक्शन आहे. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस्ड ड्यू टू दी रिव्हॉल्युशन ऑफ दिस इलेक्ट्रॉन. या इलेक्ट्रॉनच्या रिव्हॉल्युशनमुळे तयार झालेली ही काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि आपल्याला माहित आहे या इलेक्ट्रॉनला मॅग्नेटिक मोमेंटही असते आणि दॅट डायरेक्शन ऑफ दिस मॅग्नेटिक मोमेंट्स इज सेम ॲज दॅट ऑफ द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस झाली किंवा त्याला मोमेंटही म्हणतो आपण, डायरेक्शन दाखवली. बट हेलियम इन द फर्स्ट ऑर्बिट ऑफ दिस हेलियम देर आर 2 इलेक्ट्रॉन्स आणि सेकंड इलेक्ट्रॉन सपोज याच ऑर्बिट मध्ये आहे, म्हणजे याच पाथनं तो रिव्हॉल्व करतोय. दिस इज अवर सेकंड इलेक्ट्रॉन बट द रिव्हॉल्युशन, डायरेक्शन ऑफ द रिव्हॉल्युशन और व्हेलॉसिटी ऑफ दिस इलेक्ट्रॉन इज लाईक दिस. फर्स्ट इलेक्ट्रॉनच्या व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शननं त्याच ऑर्बिट मध्ये तो आहे, ऑर्बिट दोघांचं सेमच आहे, पाथही सेम आहे, बट द डायरेक्शन ऑफ रिव्हॉल्युशन और व्हेलॉसिटी इज डिफरंट, अपोजिट आहे. आता सेकंड इलेक्ट्रॉन इकडे रिव्हॉल्व होतोय, रिव्हॉल्युशनची डायरेक्शन जर इकडे असेल तर करंटची डायरेक्शन त्याच्या कशी असणार आहे, अपोजिट असणार आहे.
आणि मग या सेकंड इलेक्ट्रॉनमुळे सुद्धा इथं काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आता सेकंड इलेक्ट्रॉनमुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल त्याची डायरेक्शन कशी घेणार, राईट हँड थंब रूल यूज करा. नाव करंट इज लाईक दिस, करंट असा आहे, करंटच्या डायरेक्शननं कर्ली फिंगर्स घ्या, थंब शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक मोमेंट, आणि मग दिस इज दी मॅग्नेटिक मोमेंट ऑफ सेकंड इलेक्ट्रॉन, सेकंड रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, त्याची ही काय झाली, मॅग्नेटिक मोमेंट झाली. आता इथं बघा दोनच इलेक्ट्रॉन्स आहेत, पेअर मध्ये आहेत, ओके, आणि मग दोघांची मोमेंट आहे, बट दी डायरेक्शन ऑफ दी मोमेंट ऑफ बोथ दी इलेक्ट्रॉन किंवा दोघांनी जी मॅग्नेटिक फील्ड तयार केले त्या फील्डची डायरेक्शन किंवा मोमेंटची डायरेक्शन इथं अपोजिट आहे आणि सेमही मॅग्नेट्यूड मध्ये आहे मोमेंट. सो दी नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ दी बोथ दी इलेक्ट्रॉन्स इज 0. म्हणजे दोघांची मोमेंट एकमेकांना काय होते, कॅन्सल होते, मॅग्नेटिक फील्ड कॅन्सल होते, आणि याची नेट मॅग्नेटिक मोमेंट किती आहे, 0 आहे. आणि मग असा एक हा ॲटम आहे असं आपण जर कन्सिडर केलं, एक ॲटम कन्सिडर केला तर ह्या ॲटमची नेट मॅग्नेटिक मोमेंट किती आहे, इथं सॉरी मी नॉट 0 लिहिलंय, ऍक्च्युली किती आहे, ही 0 आहे. म्हणजे ह्या ॲटमला मॅग्नेटिक मोमेंट नाहीये. का नाहीये, इलेक्ट्रॉन्स नाहीत का त्यामध्ये, आहेत, पण एका इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक मोमेंट दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या मोमेंटला काय झाले, कॅन्सल झाले. याला आपण इलेक्ट्रॉन पेअर्स असंही म्हणतो. कॉन्फिगरेशन मध्ये तुम्ही स्टडी केलेलं असेल केमिस्ट्रीमध्ये, मे बी माहित असेल तुम्हाला की पेअर्स मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, आणि मग इलेक्ट्रॉनची पेअर असेल तर एका इलेक्ट्रॉनला दुसऱ्या इलेक्ट्रॉनची मोमेंट काय होते, कॅन्सल होते, आणि त्या पेअरची नेट मोमेंट 0 असते. म्हणजे ह्या ॲटमला काय नाहीये, मोमेंट नाहीये. आणि जर एखाद्या सबस्टन्सच्या ॲटमची नेट मॅग्नेटिक मोमेंट 0 असेल, म्हणजे हे कुठलाही सबस्टन्स असेल पण त्याच्या ॲटमची नेट मॅग्नेटिक मोमेंट किती आहे, 0 आहे, देन वी कॉल सच सबस्टन्सेस ॲज डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. यांना आपण कसले सबस्टन्स म्हणणार आहोत, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. म्हणजे डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये जे ॲटम्स असतात त्याचे जे ॲटम्स आहेत त्या ॲटमची नेट मॅग्नेटिक मोमेंट किती असते, 0 असते. का, याचं कारण विचारलं की लक्षात येते, एका इलेक्ट्रॉनच्या मोमेंटला दुसऱ्या इलेक्ट्रॉनची मोमेंट कॅन्सल होते. तुम्ही म्हणाल की मग 2च असतील, असं नाही, जास्त असतील, 4 असतील तर त्यातही कॅन्सल झाली असेल, मे बी काही रिझन असेल, पण त्यांच्या नेट मोमेंटची व्हॅल्यू ॲटमची 0 असते. मग ॲटमची मोमेंट म्हणतोय, मटेरियलची नाही. एका सिंगल ॲटमची नेट मोमेंट किती असते, 0 असते. म्हणजेच डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हटलं की त्याच्या ॲटमला नेट मॅग्नेटिक मोमेंट नाही. ओके, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस, ॲटम्स ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस डू नॉट हॅव एनी मॅग्नेटिक मोमेंट. त्याला कुठल्याही टाईपची मॅग्नेटिक मोमेंट नसते, आणि नसेल तर त्यांना कसले सबस्टन्स म्हणणार आहे आपण, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. मग हे असे सबस्टन्स असतात ज्यांचा आउटर मोस्ट ऑर्बिट कम्प्लिटली फिल्ड असेल, कम्प्लिटली फिल्ड असेल तरीही कॅन्सल होते, किंवा इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये. अशी काही सबस्टन्सेस आहेत ज्यांच्यामध्ये नेट मॅग्नेटिक मोमेंट ॲटमची काय असते, 0 असते. मी परत परत सांगतोय कारण ते लक्षात राहिलं पाहिजे आपल्याला. याचं एकच रिझन आहे, डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हटलं की डोळ्यापुढे आलं पाहिजे. डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हटलं की त्या डायमॅग्नेटिक सबस्टन्सच्या ॲटमची नेट मॅग्नेटिक मोमेंट 0 असते, एवढंच लक्षात ठेवा. त्या टाईपच्या सबस्टन्सेसना कसले म्हणतो आपण, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. हे लक्षात आलं असेल. आता आपल्याला बघायचं आहे की डायमॅग्नेटिझम याचा अर्थ काय, तर आपण जर अशा टाईपच्या मॅग्नेटिक मटेरियल्सना, आता डायमॅग्नेटिक मटेरियल कुणाला म्हणायचं कळालं, ज्यांच्या ॲटमला मोमेंट नसते त्यांना काय म्हणायचं, मॅग्नेटिक मोमेंट नसते, अशा मटेरियल्सना, सबस्टन्सेसना आपण कसले म्हणणार आहे, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. आता आपल्याला स्टडी करायचं आहे, जर आपण अशा टाईपची डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस एखाद्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केली तर त्या सबस्टन्सेसचं मॅग्नेटिक बिहेवियर कसं असतं. सपोज वी प्लेस्ड दिस ॲटम इन ॲन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बी बार. या डायरेक्शन अशी काय आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली आपण, मॅग्नेटिक फील्ड आहे सगळीकडे आहे इथं अशी. दिस इज दी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बी बार. ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण ह्या ॲटमला काय केलंय, आता प्लेस केलंय. म्हणजेच तो डायमॅग्नेटिक सबस्टन्स आपण त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय केलाय, प्लेस केलाय. आता काय होणार बघा, यामध्ये चेंजेस काय होतात बघा. इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, नेट मोमेंट किती आहे या ॲटमची, 0 आहे, कारण दोघांची मोमेंट एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन येते, इक्वल येते, त्यामुळे कॅन्सल झाले. पण ज्यावेळी आपण या ॲटमला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करतो त्यावेळी काय होतं, तर
असा इलेक्ट्रॉन ज्याची मोमेंट अपोजिट डायरेक्शन न होती, आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इकडे आहे, तर मग हा जो इलेक्ट्रॉन आहे या इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक सेकंड इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक मोमेंट ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या कशी आहे, अपोजिट डायरेक्शन आहे. आणि ज्या इलेक्ट्रॉनची मोमेंट हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन न होती त्या इलेक्ट्रॉनचं स्पीड जे आहे ते इन्क्रीज होतं, स्पीड वाढतं, म्हणजे तो फास्ट, त्याची व्हेलॉसिटी वाढते. व्हेलॉसिटी वाढल्यामुळे करंटही इन्क्रीज होतो. याला आपण इंड्यूस्ड करंट म्हणणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये. आणखी तो टॉपिक झाला नसल्यामुळे तुम्हाला ते लक्षात येणार नाही. लेन्झ लॉ आहे हा, आणि लेन्झ लॉ मध्ये सांगितलं जातं की मॅग्नेटिक फील्ड जर इन्क्रीज केली, चेंज केली तर करंट इंड्यूस होतो आणि तो इंड्यूस्ड करंट कॅल्क्युलेट करता येतो. फॅराडेज लॉ, लेन्झ लॉ मध्ये आपण त्याला डिस्कस करणार आहोत, आता घ्यायची गरज नाही. आता एवढं लक्षात ठेवा, ज्या इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक मोमेंट एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अपोजिट डायरेक्शन न होती, म्हणजे हा सेकंड इलेक्ट्रॉन इथला, त्याचं स्पीड काय होतं, रिव्हॉल्युशनचं स्पीड इन्क्रीज होतं. आणि रिव्हॉल्युशनचं स्पीड इन्क्रीज झालं की तो करंटही काय होतो, इन्क्रीज होतो, आणि ही मोमेंटही इन्क्रीज होते. ही मोमेंट काय होते, इन्क्रीज. सपोज डेल्टा एम एवढ्या अमाऊंटने ही मोमेंट काय झाले, इन्क्रीज झाले. एम बार ऑलरेडी होतीच, ऍडिशनल मोमेंट किती आली आता, डेल्टा एम. हे ऍडिशनल मोमेंट त्यामध्ये कुणामुळे आली, तर या इलेक्ट्रॉनचं स्पीड, रिव्हॉल्युशनचं स्पीड काय झाले, इन्क्रीज झाले. हे झालं या इलेक्ट्रॉनचं. This is our first electron and the magnetic moment of this first electron is in the direction of external magnetic field. इथं जे आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केले त्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनच, त्या मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शननं त्या इलेक्ट्रॉनची काय आहे, मॅग्नेटिक मोमेंट आहे. आणि सेम डायरेक्शननं जो इलेक्ट्रॉन आहे हा, ज्याची मोमेंट सेम डायरेक्शन आहे, या इलेक्ट्रॉनचं स्पीड याचं काय होतं, इन्क्रीज होतं. आणि या फर्स्ट इलेक्ट्रॉनचं जे स्पीड आहे ते काय होतं, इथं डिक्रीज होतं. फर्स्ट इलेक्ट्रॉनचं स्पीड काय झालं, डिक्रीज झालं, ज्याची मोमेंट सेम डायरेक्शन नव्हती. आणि डिक्रीज झाल्यामुळे इथं करंटही डिक्रीज होतो. मग आणि करंट डिक्रीज झाला की त्याची मोमेंटही डिक्रीज होते. सपोज ती डेल्टा एम एवढ्या अमाऊंटनं काय झाले, डिक्रीज झाले. म्हणजे आता याचा अर्थ असा झाला की एक इलेक्ट्रॉन, दोघांमधला एक इलेक्ट्रॉन हा फास्ट रिव्हॉल्युशन करायला लागलाय आणि दुसरा इलेक्ट्रॉन जो आहे तो स्लोली रिव्हॉल्व करायला लागलाय, स्पीड कमी झालंय. कुणाचं स्पीड इन्क्रीज झालंय इथं, तर अशा इलेक्ट्रॉनचं स्पीड इन्क्रीज झाले ज्याची मोमेंट एक्सटर्नल फील्डच्या अपोजिट डायरेक्शन न होती. आणि अशा इलेक्ट्रॉनचं स्पीड कमी झालंय ज्याची मोमेंट एक्सटर्नल फील्डच्याच डायरेक्शन न होती. किती अमाऊंट न, डेल्टा एम न. एकाची मोमेंट इन्क्रीज झाले, एकाची डिक्रीज झाले. मगाशी मी सांगितलं होतं नेट मोमेंट किती होती, 0, कारण एम मायनस एम 0 येत होतं. पण आता 0 येईल का, आता नेट मॅग्नेटिक मोमेंट 0 येत नाही. नाउ दिस ॲटम हॅज नॉन झिरो मॅग्नेटिक मोमेंट, म्हणजे आता या ॲटमला काहीतरी काय आहे, नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे. आता किती असेल याचा विचार केला तर ती 2 डेल्टा एम असणार आहे. एवढी काय असणार आहे, याला नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे हे सांगू शकतोय आपण इथं. सो दिस ॲटम नाव possesses सम नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, म्हणजे आता ह्या ॲटमला नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे. ती कोणत्या डायरेक्शन असणार आहे, या डायरेक्शन असणार आहे, ज्याला आपण 2 डेल्टा एम म्हटलंय. एक्सटर्नल फील्डच्या अपोजिट डायरेक्शननं, एक्सटर्नल फील्ड अपवर्ड अप्लाय केली तर आपण तर डाऊनवर्ड डायरेक्शननं एक नेट मॅग्नेटिक मोमेंट मिळते या ॲटमला. आता या ॲटमला काय आहे, एक नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे आणि त्याची डायरेक्शन कशी आहे बघा, एक्सटर्नल फील्डच्या अपोजिट आहे. आणि एक्सटर्नल फील्डच्या अपोजिट डायरेक्शननं मोमेंट असल्यामुळं ह्या ॲटमला हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय करते, तर रिपेल करते. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ह्या ॲटमला काय करते, आता रिपेल करते. आणि ॲटमला रिपेल केलं म्हणजेच त्या मटेरियललाही रिपेल करते. कोणतं मटेरियल होतं, हे डायमॅग्नेटिक मटेरियल होतं. आणि हे रिपल्शन जे आहे ते वीक रिपल्शन असतं. म्हणजे आपण असं म्हणूया की दीज सबस्टन्सेस आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड ऑर बार मॅग्नेट. ही मॅग्नेटिक फील्ड कुठल्या तरी एखाद्या मॅग्नेटचीच असेल ना, तर ती मॅग्नेटिक फील्ड या सबस्टन्सेसना, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेसना काय करते, वीकली रिपेल करते. रिपल्शन होतं पण वीकली असतं. अशा टाइपच्या सबस्टन्सेसना आपण काय म्हणणार आहे, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. आणि अशी जी सबस्टन्सेस आहेत नेचरमध्ये त्यामध्ये एक्झाम्पल सांगू शकतो आपण, ग्लास,
वॉटर, प्लास्टिक, सिलिकॉन, बिस्मथ. त्यानंतर आणखी काही एक्झाम्पल आहेत ज्यामध्ये आपण सांगू शकतोय कॉपर आहे, वूड असेल, सोडियम क्लोराईड NaCl म्हणतो आपण. अशी काही एक्झाम्पल्स आहेत जी सबस्टन्सेस कोणत्या टाईपचे आहेत, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत. लक्षात आलं कुणाला डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणायचं, तर असे सबस्टन्स ज्यांच्या ॲटमची मॅग्नेटिक मोमेंट 0 असते अशा सबस्टन्सला आपण म्हणतोय डायमॅग्नेटिक. आणि ज्यावेळी अशा डायमॅग्नेटिक सबस्टन्सना आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करतो त्यावेळी त्यांच्या ॲटमची जी मोमेंट ॲक्च्युअली 0 होती ती आता 0 राहत नाही, त्या ॲटमला एक स्मॉल मॅग्नेटिक मोमेंट मिळते. आता त्याचं रिझन सांगितलं मी इथं, आता एक्सप्लेन केलंय, डबल करत नाही. आणि ती मोमेंट जी आहे नेट ती एक्सटर्नल फील्डच्या अपोजिट डायरेक्शन नसल्यामुळं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड किंवा ज्याची फील्ड आहे तो मॅग्नेट ह्या ॲटम्सना काय करतो, वीकली रिपेल करतो. आणि वीकली रिपल्शन असल्यामुळं या सबस्टन्सेसना ससेप्टिबिलिटी जी आहे, ज्याला आपण सिम्बॉलमध्ये चाय हा वर्ड यूज केला होता, या ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू आपण निगेटिव्ह आहे असं कन्सिडर करणार आहे. म्हणजेच डायमॅग्नेटिक सबस्टन्सची ससेप्टिबिलिटी जी आहे ती कशी असते, निगेटिव्ह असते आणि स्मॉल असते. निगेटिव्ह आणि कशी आहे, ही स्मॉल व्हॅल्यू आहे. आणि यालाच आपण काय म्हणणार आहे, डायमॅग्नेटिझम. डायमॅग्नेटिक सबस्टन्सच्या मॅग्नेटिक बिहेवियरला काय म्हटलंय आपण, डायमॅग्नेटिझम. आणि ते लक्षात आलं असेल, फक्त लक्षात ठेवा थेरॉटिकल पार्ट आहे, कुठला फॉर्म्युला नाही, काय नाहीये, फक्त बिहेवियर सांगतोय. काय लक्षात ठेवण्याचा रिव्ह्यू सांगा मला, डायमॅग्नेटिक सबस्टन्स कुणाला म्हणायचं, ज्याच्या ॲटमला मॅग्नेटिक मोमेंट नाही, 0 असते, त्यांना काय म्हणायचं, डायमॅग्नेटिक. असे सबस्टन्स जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं तर काय होतं, त्या सबस्टन्सना किंवा त्यांच्या ॲटमना एक स्मॉल मोमेंट मिळते. आता 0 नसते, आता असते थोडी मोमेंट, पण ती मोमेंट एक्सटर्नल फील्डच्या अपोजिट डायरेक्शन असते म्हणून रिपल्शन होतं. लक्षात येतंय, त्यांना म्हणतो आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. हा फर्स्ट टाइप झाला मॅग्नेटिक मटेरियलचा. आता सेकंड टाइप जो आहे इथं पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. मॅग्नेटिक मटेरियलचा सेकंड टाइप काय आहे, पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स ऑर सबस्टन्सेस. आता डाय कुणाला म्हणायचं कळालंय, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये मग डिफरंट काय आहे, तर हेच स्ट्रक्चर घेऊया, पण यामध्ये थोडा डिफरन्स येतो. आता सपोज एक ॲटम आहे, this is the nucleus and this is the electron revolving in the orbit. Suppose हा इलेक्ट्रॉन आहे इथला, this electron moves in this direction, या डायरेक्शन न त्याची व्हेलॉसिटी आहे. इलेक्ट्रॉन इकडं मोशन मध्ये असेल तर अपोजिट डायरेक्शन न काय घेतो आपण, करंट. and if current flows in this direction, असा करंट फ्लो होतो याचा, and if current is in this direction then the magnetic field due to this electron will be in this direction, किंवा त्याची मोमेंट या डायरेक्शन नसते. हे कळालं आपल्याला. नाउ there is one more orbit, सेकंड ऑर्बिट म्हणजे सॉरी फर्स्टच ऑर्बिट आहे पण त्याचा पाथ डिफरंट आहे. आणखी एक इलेक्ट्रॉन आहे इथं, सपोज एक सेकंड इलेक्ट्रॉन आहे यामध्ये. दिस सेकंड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन दिस डायरेक्शन. सपोज त्याचं रिव्हॉल्युशनची व्हेलॉसिटी इकडं आहे अशी, ओके. तर करंटची डायरेक्शन त्याच्या अपोजिट, सपोज हा करंट असा आहे इकडं, आणि या सेकंड ऑर्बिट मधला जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्या रिव्हॉल्युशनमुळे जी काही मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होईल ती या डायरेक्शन असेल मग. अँड दिस इज द मोमेंट ऑफ दिस इलेक्ट्रॉन. म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉनच्या मॅग्नेटिक मोमेंट आहेत, पण आता यासारखं इथं त्या कॅन्सल होणार नाहीत. इथं एक्झॅक्टली कशा होत्या, अपोजिट होत्या एकमेकांच्या, पण इथं त्या काय होत नाहीत, कॅन्सल होत नाहीत. आणि जर नेट मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल नाही झाली, सॉरी यांच्या मोमेंट कॅन्सल नाही झाल्या, तर या मटेरियलची नेट मोमेंट इकडं मिळेल. आपल्याला माहिती आहे रिझल्टंट व्हेक्टर इकडं असतो. याचा अर्थ असा झाला की हा जो ॲटम होता कुठलाही सबस्टन्सचा असेल, त्या ॲटमला नेट मोमेंट आहे, म्हणजे याची नेट मॅग्नेटिक मोमेंट आता काय नाहीये, 0 नाहीये. या ॲटमची नेट मॅग्नेटिक मोमेंट काय नाहीये, आता 0 नाहीये. इथं 0 होती म्हणून त्याला कसल्या टाईपचं मटेरियल म्हटलं होतं आपण, डायमॅग्नेटिक. बट हिअर द नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ दिस ॲटम इज नॉट 0 नाही, काहीतरी नेट मोमेंट आहे आता त्याला. आणि जर एखाद्या ॲटमची नेट मॅग्नेटिक मोमेंट 0 नसेल तर त्या टाईपच्या मटेरियलला, ॲटम्सला आपण कसले म्हणणार आहे, पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. म्हणजे या ॲटम पासून जे काही मटेरियल तयार होईल त्या मटेरियलला आपण कसल्या टाईपचं मटेरियल म्हणणार आहे,
पॅरामॅग्नेटिक मटेरियल. मग दोघांमधला मेन डिफरन्स कळाला असेल. डायमॅग्नेटिक म्हटलं की ॲटमची मोमेंट 0, पॅरामॅग्नेटिक म्हटलं की ॲटमची मॅग्नेटिक मोमेंट नॉन 0. म्हणजे आता इथं या ॲटमला ऑलरेडी मोमेंट आहे. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये ॲटमला काय असते, एक नेट मॅग्नेटिक मोमेंट असते. आणि मग आपल्याला काय करायचंय, तर या नेट मॅग्नेटिक मोमेंट असल्यामुळे याचं मॅग्नेटिक बिहेवियर आता आपल्याला स्टडी करायचंय. म्हणजे ज्यावेळी आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये या ॲटमला प्लेस, हे लक्षात आलं असेल, नेट मॅग्नेटिक मोमेंट काय नाहीये याची आता 0 नाहीये. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केल्यानंतर याचं जे मॅग्नेटिक बिहेवियर आहे, ज्याला आपण पॅरामॅग्नेटिझम असं म्हणणार आहे, हे आपण इथं आता स्टडी करणार आहोत. जसं इथं सांगितलं होतं की एक्सटर्नल फील्डमध्ये प्लेस केल्यावर काय झालं, तर मटेरियलला त्या मॅग्नेटिक फील्डनं एक्सटर्नल फील्डनं वीकली रिपेल केलं, त्याचं कारण सांगितलं मी. तसं याचं काय होत असेल, तर आता इथं ऑलरेडी सपोज एक मटेरियल आहे. दिस इज अवर सबस्टन्स. दिस इज ए पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, डाय नाहीये. आणि पॅरामॅग्नेटिक असेल तर हा याचा ॲटम आहे. हे ॲटम्स आहेत या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये असलेले. ओके, नाउ ऑल दीज ॲटम्स हॅज ए रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट. या सगळ्यांना एक रिझल्टंट काय आहे, आता मॅग्नेटिक मोमेंट आहे. आणि सपोज त्यांच्या मोमेंट्स अशा आहेत या. हे डिफरंट ॲटम्स आहेत, ॲटॉमिक मॅग्नेट्स आहेत. तुम्हाला मी ओरिजिन मध्ये सांगितलेलं आहे, ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम मध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे. सो दीज आर ऑल दी ॲटॉमिक मॅग्नेट्स. प्रत्येक ॲटमला आता नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे. बट ऑल दी ॲटम्स ऑर मोमेंट्स ऑफ ऑल दी ॲटम्स आर रॅन्डमली ओरिएंटेड. यांच्या ॲटमच्या रॅन्डम मोशनमुळे, डिस्प्लेसमेंटमुळे मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन जी आहे ती कशी आहे, तर रॅन्डम आहे. आणि मग एका ॲटमच्या मॅग्नेटिक मोमेंटला दुसऱ्या ॲटमची मॅग्नेटिक मोमेंट काय होते, कॅन्सल होते. आणि या मटेरियलची, या सबस्टन्सची नेट मॅग्नेटिक मोमेंट किती आहे, 0 आहे. इथंही 0च होती, पण इथलं रिझन वेगळं होतं. इथं ॲटमलाच मोमेंट नव्हती, त्यामुळे त्या मटेरियलला येणारच नाही. पण इथं ॲटमला मोमेंट आहे. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचे जे ॲटम्स आहेत त्या ॲटमला काय आहे, मॅग्नेटिक मोमेंट आहे. बट ऑल दी मॅग्नेटिक मोमेंट्स ऑर ॲटम्स आर रॅन्डमली ओरिएंटेड अँड द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ईच ॲटम इज कॅन्सल विथ एव्हरी अदर ॲटम अँड द नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द सबस्टन्स इज 0. त्या मटेरियलची नेट मॅग्नेटिक मोमेंट ही किती असते, 0 असते. कधी, जर इथं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नसेल तर. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नाहीये. नाउ इफ दिस सबस्टन्स इज प्लेस्ड इन अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, याच सबस्टन्सला आपण आता काय केलंय, एका एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलंय. सपोज दिस इज दी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एका एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय केलं आपण, या सबस्टन्सला प्लेस केलं. कुठल्या तरी बार मॅग्नेटची असेल कोणत्या तरी. त्यावेळी काय होतं, ऑल दीज रॅन्डमली ओरिएंटेड मोमेंट्स ऑर ॲटम्स रोटेटेड. टॉर्क अप्लाय होतो, माहिती आहे आपल्याला. या डायपोल्स वरती स्मॉल स्मॉल टायनी ॲटॉमिक मॅग्नेट्स आहेत ना, यांच्यावरती काय अप्लाय होतो, टॉर्क. आणि हे रोटेट होऊन एका डायरेक्शननं अलाइन होतात. ज्या डायरेक्शननं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केले त्याच डायरेक्शननं हे सगळे डायपोल किंवा ॲटम्स काय होतात, रोटेट होतात. आणि या मटेरियलला आता नेट मॅग्नेटिक मोमेंट असते, म्हणजे ती 0 नाही. आता या मटेरियलला काय आहे, नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे. जसं इथंही होती, पण ही मोमेंट एक्सटर्नल फील्डच्या कशी होती, अपोजिट डायरेक्शन नव्हती. बट हिअर द नेट मॅग्नेटिक मोमेंट, net magnetic moment of this paramagnetic substance is same in the direction of external magnetic field. ज्या डायरेक्शनने एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड होती त्याच डायरेक्शनने आता काय आहे, या मटेरियलची नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे. म्हणजे आता ह्या मटेरियलला नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे. आणि नेट मॅग्नेटिक मोमेंट असल्यामुळं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड या मॅग्नेटिक मटेरियलला सबस्टन्सला रिपेल केलं. इथं काय केलं जातं, हे अट्रॅक्ट केली जाते. ओके, हे सबस्टन्सेस एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ह्या सबस्टन्सला काय करते, आता अट्रॅक्ट करते. बट वीकली अट्रॅक्टेड, स्ट्रॉंगली नाही, कारण यांना स्ट्रॉंग मोमेंट आलेली नसते.
वीकली अट्रॅक्ट होतात. सच सबस्टन्सेस आर वीकली अट्रॅक्टेड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. का? तर आता याला मोमेंट आहे आणि मोमेंट असेल तर मोमेंटची डायरेक्शन साऊथ पोल टू नॉर्थ पोल असते आपल्याला माहिती आहे. आणि मग इकडे साऊथ पोल असेल तर या बार मॅग्नेटचा इकडं नॉर्थ इकडं साऊथ असला पाहिजे आणि मग त्यांच्याला काय होतं? अट्रॅक्शन होतं. हे थोडं आधीचा पार्ट तुम्हाला माहित असेल तर हे लगेच कळेल की अट्रॅक्शन का होतं त्याचं. कारण आधीच्या ओरिजिनच्या पार्टमध्ये मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलं आहे आणि मॅग्नेटायझेशन मध्येही सांगितलेलं आहे. ओके. नाउ such types of materials are known as paramagnetic substances. यांना कसली म्हणणार आपण? पॅरामॅग्नेटिक. आणि या सबस्टन्सेसची जी ससेप्टिबिलिटी आहे ती अट्रॅक्शन असल्यामुळं पॉझिटिव्ह आहे असं म्हणणार आहे आपण, पण स्मॉल असते. पॉझिटिव्ह असते पण कशी असते यांची ससेप्टिबिलिटी? स्मॉल. डायमॅग्नेटिक सबस्टन्सेसची ससेप्टिबिलिटी निगेटिव्ह आहे पण स्मॉलच आहे. लक्षात आलं? मग दोघांमधला मेन डिफरन्स काय? डायमॅग्नेटिक सबस्टन्सच्या ॲटमला मोमेंट नाहीये, पण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सच्या प्रत्येक ॲटमला काय असते? एक नेट मॅग्नेटिक मोमेंट असते. पण ते एखाद्या मटेरियलमध्ये रँडमली ओरिएंटेड असल्यामुळे त्या मटेरियलची टोटल मोमेंट मात्र झिरोच असते. मटेरियलची टोटल मोमेंट काय झाली? इथं झिरो झाली. आणि मग ज्यावेळी आपण अशा टाईपच्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सना एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करतो त्यावेळी हे सगळे ॲटम जे आहेत रँडमली ओरिएंटेड ते एकाच डायरेक्शननं अलाइन होतात आणि त्या मटेरियलला आता काय मिळते? एक नेट मॅग्नेटिक मोमेंट मिळते. याला आपण म्हणणार आहे पॅरामॅग्नेटिझम. याला काय म्हटलं आपण? पॅरामॅग्नेटिझम. आणि मग अशा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कडून अट्रॅक्ट होतात आणि त्याची ससेप्टिबिलिटी कशी असते? पॉझिटिव्ह आणि स्मॉल असते. हा सेकंड टाइप झाला मॅग्नेटिक मटेरियलचा, ज्याला आपण काय नाव दिलंय? पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. लक्षात आलं? तिसरा टाइप आहे, थर्ड टाइप इज फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. थर्ड टाइप कोणता आपण म्हटलंय? थर्ड टाइप इज फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस आणि त्याच्या मॅग्नेटिक बिहेवियरला आपण म्हणणार आहे फेरोमॅग्नेटिझम. हेच म्हणणार आहे आपण. मग आता फेरोमॅग्नेटिक म्हणजे आणखी वेगळे कसले सबस्टन्सेस आहेत? या दोघांमधला डिफरन्स कळाला. तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेसचे ॲटम जे आहेत ते पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस सारखेच असतात. म्हणजे कसले मग? तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये जे ॲटम्स आहेत त्या ॲटम्सना एक नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे. तिथं त्यांना काय आहे? एक नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. जसं त्यामध्ये नव्हती, डायमध्ये नसते पण पॅरामध्ये असते, तसंच फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर या सबस्टन्सच्या ॲटम्सना सुद्धा काय असते? एक नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इथंही असते. म्हणजे पॅरा आणि फेरोमध्ये सेम काहीतरी आहे. काय सेम आहे? तर या दोन्ही मटेरियलमध्ये जे ॲटम्स आहेत त्या ॲटम्सना काय आहे? नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे, म्हणजे जी कॅन्सल झाली नाही डायसारखी. हे लक्षात आलं? मग या दोघांमध्ये डिफरन्स काय? याच्याने इथं पॅरामध्ये ॲटमला मोमेंट आहे तर फेरोमध्ये हे ॲटमला मोमेंट आहेच. मग डिफरंट काय? तर ही जी मटेरियल्स आहेत ह्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम जे आहे ते स्ट्रॉंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात. पॅरापेक्षा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस स्ट्रॉंग मॅग्नेटिझम दाखवतं आपल्याला आणि ते स्ट्रॉंग मॅग्नेटिझम असण्याचं रिझन आहे. त्याचं रिझन काय आहे? तर इथं ज्या मॅग्नेटिझमच्या प्रॉपर्टीज आहेत किंवा इथले जे ॲटॉमिक मॅग्नेट्स आहेत यांचं ओरिएंटेशन थोडं डिफरंट आहे. आता डिफरंट ओरिएंटेशन म्हणजे काय? डिफरंट ओरिएंटेशन आहे तर याला आपण एका थेरीमधून स्टडी करणार आहोत. त्याला डोमेन थेरी असं म्हटलं जातं. फेरोमॅग्नेटिझमची कसली थेरी? ही डोमेन थेरी. आता फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं जे अरेंजमेंट आहे, ॲटॉमिक ओरिएंटेशन आहे ते थोडं डिफरंट आहे. ते अगोदर व्यवस्थित समजून घ्या. डोमेन थेरी जी म्हणतो आपण ती कशी यूज केली जाते? तर हे आपलं मटेरियल आहे. दिस इज अवर फेरोमॅग्नेटिक मटेरियल. या मटेरियलमध्ये असे लार्ज नंबर ऑफ काय आहेत? ॲटम्स आहेत आणि त्या प्रत्येक ॲटमला काय आहे? मॅग्नेटिक मोमेंट आहे. मग या मटेरियलमध्ये असे काय असतात? तर स्मॉल असे रिजन असतात. इथं काय आहेत? असे हे स्मॉल रिजन्स आहेत. शेप वगैरे प्रत्येक रिजनचा डिफरंट असेल, साईज मात्र एका ठराविक रेंज मध्येच असते. असे यामध्ये काय आहेत? स्मॉल रिजन आहेत. हे स्मॉल काय आहेत? सगळे रिजन. आपण या स्मॉल रिजनना डोमेन असं म्हणणार आहे. आता हे स्मॉल रिजन असे का आहेत ते बघणार आहे आपण, पण ह्या रिजनला काय म्हणणार आपण? डोमेन. एक फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे, मटेरियल आहे,
त्या मटेरियलमध्ये असे स्मॉल स्मॉल काय असतात, डिफरंट रिजन असतात. त्या रिजनला काय म्हटलं आपण, डोमेन. मग असे रिजन काय आहेत, तर आता हा पर्टिक्युलर रिजन कन्सिडर केला तर यामध्ये ह्या मटेरियलचे काय आहेत, असे ॲटम्स आहेत. ह्या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचे इथे काय आहेत, ॲटम. आणि आपल्याला माहिती आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर त्यांच्या ॲटमला काय असते, नेट मॅग्नेटिक मोमेंट असते इथं, जसं पॅरामध्ये आहे. पण या रिजनमध्ये जेवढे काही ॲटम्स आहेत त्या सगळ्या ॲटमची मॅग्नेटिक मोमेंट जी आहे ती एकाच डायरेक्शन असते. एवढ्या रिजनमध्ये फक्त, इथलं नाही सांगत मी. हा जो स्मॉल रिजन आहे इथं जे ॲटम्स आहेत हे, या सगळ्यांची मोमेंट एकाच डायरेक्शन आहे बिकॉज ऑफ देअर स्ट्रॉंग कपलिंग. ॲटॉमिक इलेक्ट्रॉनिक कपलिंग जे असतं, इंटरॅक्शन असतं त्यांचं, एक्सचेंज कपलिंग ज्याला म्हणतो आपण, किंवा इलेक्ट्रॉनिक इंटरॅक्शन ज्याला म्हणतो आपण. मोमेंट ज्या असतात त्यांच्या त्या स्ट्रॉंगली इंटरॅक्ट होतात एकमेकांशी. ॲटॉमिक इंटरॅक्शन, ॲटॉमिक कपलिंग यामध्ये लार्ज असतं आणि त्यामुळं या रिजनमध्ये जेवढे काही ॲटम्स आहेत त्या सगळ्यांची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जी आहे ती कशी असते, एकाच डायरेक्शन असते. म्हणजे इथं कितीही ॲटम्स असतील मग मी फक्त ॲरोज दाखवतो. म्हणजे या रिजनमध्ये जेवढे काही ॲटम्स आहेत त्या सगळ्यांची डायपोल मोमेंट एकाच डायरेक्शन आहे. पण ज्यावेळी सेकंड डोमेन कन्सिडर करतो आपण, हा सेकंड रिजन झाला, याच्यामध्ये हे ॲटम्स आहेत, इथंही ॲटम्स आहेत. या रिजनमध्ये जेवढे ॲटम्स आहेत त्या सगळ्यांची मॅग्नेटिक मोमेंट एकाच डायरेक्शन आहे, पण या पहिल्या डोमेन सारखी नाही. याची इकडं होती ना, पण याची इकडं आहे. म्हणजे या रिजनमध्ये, या डोमेनमध्ये जेवढे काही ॲटम्स आहेत, ऑल दीज ॲटम्स हॅज मॅग्नेटिक मोमेंट इन दी सेम डायरेक्शन. तसंच मग या रिजनमध्ये जेवढे काही ॲटम्स असतील त्यांच्या मोमेंट या डायरेक्शननं असतील. याच्यामध्ये जेवढे काय आहे त्यांच्या मोमेंट असा इकडं असतील, यामध्ये असतील त्यांच्या इकडं. असं प्रत्येक रिजनमध्ये जेवढे काही ॲटम्स आहेत त्या प्रत्येक ॲटमची मोमेंट सेम डायरेक्शननं असते. लक्षात ठेवा, मॅग्नेटिक मोमेंट याच्या ज्या डायरेक्शन आहेत या पर्टिक्युलर रिजनमध्ये त्या कशा आहेत, सेम आहेत. लक्षात येतंय, ऑल दीज सबस्टन्सेस हॅज मॅग्नेटिक ऑल दीज ॲटम्स हॅज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इन दी सेम डायरेक्शन इन दिस पर्टिक्युलर रिजन. म्हणजे एक ज्यावेळी हा रिजन, एक लहान रिजन ज्याला आपण डोमेन म्हणतोय, हा डोमेन कन्सिडर केला की याच्यामध्ये जेवढे काही ॲटम्स असतील त्या सगळ्यांची मॅग्नेटिक मोमेंट एकाच डायरेक्शन आहे. पण दुसऱ्या डोमेनची तशीच असेल असं नाही, त्याची वेगवेगळी आहे. म्हणजे आता इथं प्रत्येक डोमेनला एक नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे. ईच डोमेन हॅज नेट मॅग्नेटिक मोमेंट. यातल्या प्रत्येक डोमेनला एक नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे. विचार करा, जर या रिजनला, या डोमेनला नेट मॅग्नेटिक मोमेंट असेल तर मग रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट ह्या सबस्टन्सची किती असेल, ती झिरोच येणार आहे. का झिरो येईल सांगा, याचं रिझन काय सांगता येईल. आता इथं आपण म्हटलं की इथं तर ॲटमची रँडम होती म्हणून झिरो झाली. आता इथं ॲटमची रँडम नाही आहे ना, काही काही रिजनमध्ये ती कशी आहे, सेम दिसते आपल्याला. मग काय चेंज झाला याच्यामध्ये, असं का होतंय आपल्याला. तर याचं रिझन आहे ते ॲक्च्युली असं सांगणार आपण की हे जे डोमेन्स आहेत इथं, डिफरंट डोमेन्स जे आहेत, ह्या डोमेनच्या मॅग्नेटिक मोमेंट सेम नाहीत ना. डोमेनची जी नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे, सपोज मी असे डोमेन कन्सिडर करतो, 1 2 3 4 डोमेन्स आहेत. आता ते काय असेच असतील असं नाही, कसे असतात दाखवलेत मी. आता या डोमेन, फर्स्ट डोमेनमध्ये जे ॲटम्स आहेत ह्या सगळ्यांची मोमेंट या डायरेक्शन आहे. म्हणजे ह्या डोमेनची जी नेट मोमेंट आहे त्याची डायरेक्शन कशी, ही डायरेक्शन आहे. लक्षात आलं. आता ह्या सेकंड डोमेनमध्ये जेवढे ॲटम्स आहेत त्यांची मोमेंट इकडे आहे. सो दी नेट मोमेंट इन दिस डोमेन विल बी इन दिस डायरेक्शन. याच्यामध्ये विचार केला तर सपोज असे आहेत, म्हणजे यांची जी नेट मोमेंट आहे ती या डायरेक्शननं आली. आणि मग या फोर्थ डोमेनमध्ये जे काही ॲटम्स आहेत त्या सगळ्यांची मोमेंट इकडे आहे. याची नेट मोमेंट कुठे आहे, या डायरेक्शननं आहे. मग मी विचारले की या टोटल मटेरियलची नेट मॅग्नेटिक मोमेंट काय असेल, झिरो असेल. का, तर या डोमेनची, या एवढ्या रिजनची मोमेंट इकडे आहे पण या रिजनची इकडे आहे. म्हणजे याला हे कसं आलं, अपोजिट आलं. एवढ्या रिजनची मोमेंट इकडे आहे, सेम जरी असले तरी इकडे असल्यामुळे, पण याची इकडे आहे, मग याला हे कॅन्सल होतं. म्हणजे इथं जसं पॅरामध्ये एका ॲटमच्या मोमेंटला दुसऱ्या ॲटमची मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल होते, तसं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये
ॲटमला दुसऱ्या ॲटमची मोमेंट कॅन्सल होत नाही, पण एका डोमेनची दुसऱ्या डोमेनला मॅग्नेटिक मोमेंट काय होते, कॅन्सल होते. म्हणजे तेच सांगतोय परत आपण. थोडं इमॅजिनरी आहे हे. तुम्ही म्हणाल की ते काय, तेच आपण सांगतोय. मग तर ते पॅरा आणि फेरो मधला डिफरन्स सांगण्यासाठी हे असं इमॅजिनरी कन्सेप्ट दिलेले आहे. पॅरामध्ये एका ॲटमच्या मोमेंटला दुसऱ्या ॲटमची मोमेंट काय होते, कॅन्सल होते. तसं फेरोमध्ये आहे का, फेरोमध्ये एका ॲटमच्या मोमेंटला दुसऱ्या ॲटमची मोमेंट कॅन्सल होईल असं नाही, सेम आहे तिथं. पण असे काही रिजन असतात त्यामध्ये, डोमेन्स, ज्या डोमेनला मोमेंट असते पण एका डोमेनच्या मोमेंटला दुसऱ्या डोमेनची मोमेंट काय होते, कॅन्सल होते. आणि म्हणून म्हणतो आपण त्या सबस्टन्सची नेट मॅग्नेटिक मोमेंट काय आहे, इथं 0 आहे. अशा टाईपच्या सबस्टन्सला आपण कसल्या टाईपचे सबस्टन्स म्हटलंय, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. वी कॉल सच टाइप ऑफ सबस्टन्सेस ॲज फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. आणि मग डोमेन थेरी, ज्यावेळी थेरीमध्ये 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारली जाईल स्टेट बोर्डमध्ये, त्यावेळी लिहिताना एक्सप्लेनेशन असेल. सपोज याला आपण या टाईपमध्ये एक्सप्लेन करतो. दिस इज अवर फेरो, हे इथं लिहितोय मी फेरोमॅग्नेटिकचं. दिस इज अवर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस हॅव्हिंग डोमेन्स इन दिस डायरेक्शन. असे 4 डोमेन्स आहेत. आता काय होतं, इथं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नाहीये, 0 आहे. नाउ इफ द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इथं मी अप्लाय केली या डायरेक्शनने. ओके, दिस इज द डायरेक्शन ऑफ अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आता ह्या मटेरियलला इथं प्लेस केल्यावर काय होतं बघा, ह्या ज्या दोन डोमेन मधल्या बाउंड्रीज आहेत. अगोदर डोमेनची साईज लक्षात ठेवा. साइज ऑफ द डोमेन इज इन द रेंज 10⁻⁴ to -7 मीटर. म्हणजे मिलीमीटर पासून मायक्रोमीटर पर्यंत यांच्या रेंज असू शकतात, साइज असू शकते. आणि ईच डोमेन कंटेन्स 10⁻11 ॲटम्स. नियरली आकडा सांगितलाय मी, ॲव्हरेज नंबर सांगितलाय. म्हणजे यातल्या एका डोमेन मध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स असू शकतात, नियरली इक्वल टू 10⁻11 ॲटम्स असतात. असे डोमेन्स आहेत. आणि ह्या 2 डोमेन मधल्या ह्या ज्या बाउंड्रीज आहेत, अशा या लाईन्सना काय म्हणणार आपण, डोमेन बाउंड्री. जसं या लाईन्स आहेत, ह्या डोमेन बाउंड्रीज ज्या आहेत त्या शिफ्ट होतात. फॅन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड. पण इथे मॅग्नेटिक फील्ड थोडी वीक आहे, जास्त स्ट्रॉंग नाहीये. ज्यावेळी आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करतो, देन दिस डोमेन बाउंड्रीज शिफ्टेड लाईक दिस. डोमेन बाउंड्रीज ज्या आहेत त्या या टाइप मध्ये काय होतात, शिफ्ट होतात. म्हणजे काय झालं इथं, तर एक डोमेन बाउंड्री शिफ्ट झाल्यामुळे हा एक लार्ज डोमेन तयार झाला. आता या डोमेन मध्ये जेवढे काही ॲटम्स असतील त्या सगळ्यांच्या मोमेंटची डायरेक्शन इकडे आहे. याच्यामध्ये आहे त्यांच्या डायरेक्शन इकडे असतील, सपोज यात आहे त्यांच्या डायरेक्शन इकडे असतील. याच्या मोमेंटला याची कॅन्सल होईल, पण ही कुणासोबत कॅन्सल होणार नाही होणार. म्हणजे आता ह्या मटेरियलला काय आहे, एक नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे इथं. कशामुळं, डोमेन बाउंड्रीज शिफ्ट होतात. याला डोमेन रोटेशन असंही म्हटलं जातं, और फ्लिपिंग ऑफ डोमेन असाही वर्ड आहे. डोमेनचं फ्लिपिंग होतं, बाउंड्री फ्लिपिंग होतात किंवा डोमेन रोटेट होतात असं म्हटलं जातं. आणि नेट मोमेंट मिळते. आणि ज्यावेळी आपण फेन सच टाइप ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस आर प्लेस्ड इन स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, एका स्ट्रॉंग फील्ड मध्ये ज्यावेळी याला प्लेस केलं जातं, त्यावेळी all these domain boundaries or all these domain gets destroyed. सगळं डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होतं. एकही डोमेन राहत नाही यात. हे डोमेन बाउंड्री, डोमेन स्ट्रक्चरच काय होतं, डिस्ट्रॉय होतं. आणि एकच असा जायंट, एक लार्ज डोमेन तयार होतो. पूर्ण सबस्टन्स मध्ये एकच काय तयार होतो, डोमेन. याचा अर्थ असा झाला की सगळ्या ॲटमची मुवमेंट एकाच डायरेक्शनने झाली, जसं पॅरामध्ये झालं होतं. अँड नाव दिस इज अवर सिंगल, एकच डोमेन तयार झाला लार्ज. आणि याला स्ट्रॉंग और लार्ज नेट मॅग्नेटिक मोमेंट मिळते. एक लार्ज काय मिळते, नेट मॅग्नेटिक मोमेंट मिळते. आणि आता ज्यावेळी तुम्ही ही स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह कराल, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला काय केलं मी, आता रिमूव्ह केलं, काढून घेतलं, त्यावेळी याचे परत असे डोमेन तयार होत नाहीत. म्हणजे तुम्ही म्हणाल की एक्सटर्नल फील्ड अप्लाय केल्यामुळे डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय झाला आणि नेट मॅग्नेटिक फील्ड आली याला. पण ज्यावेळी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण रिमूव्ह करेल, त्यावेळी याचे परत आहे असे डोमेन तयार होत नाहीत. म्हणजे याची नेट मॅग्नेटिक मोमेंट जी आली ती तशीच राहते.
आणि या मटेरियलमुळं याच्यामध्ये परमनंट मॅग्नेटिझम येतं. या फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये परमनंट काय येतं, मॅग्नेटिझम येतं. जर तुम्हाला परमनंट मॅग्नेट तयार करायचे असतील तर कुठल्या टाईपची मटेरियल यूज करणार मग तुम्ही, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. का तर त्यांना जर तुम्ही स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं आणि ती मॅग्नेटिक फील्ड परत रिमूव्ह केली, स्ट्रॉंग फील्ड एक्सटर्नल फील्ड काढून टाकली, तरी ते मॅग्नेट जे आहेत ते मॅग्नेटाइज्डच राहतात. याचं काय झालं, मॅग्नेटायझेशन झालं होतं. या मटेरियलचं काय झालं, इथं मॅग्नेटायझेशन झालं. आणि मॅग्नेटायझेशन झाल्यामुळे याच्यामध्ये आता नेट मोमेंट आली आणि याची स्वतःची आता एक काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. तुम्ही स्क्रू ड्रायव्हरचा रॉड बघितला असेल, आयर्न रॉड असतो तो काय मॅग्नेट नाहीये, पण स्क्रू काढताना त्या आयर्न रॉडला असे स्क्रू अट्रॅक्ट होऊन आलेले असतात. का तर त्याच्यामध्ये परमनंट मॅग्नेटिझम आलेलं असतं. बिकॉज आयर्न इज ए फेरोमॅग्नेटिक मटेरियल सबस्टन्स. आयर्न, कोबाल्ट, निकेल अशी काही मेटल्स आहेत जी फेरोमॅग्नेटिक आहेत. आणि ज्या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचा परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी काय करतो आपण, यूज करतो. हे जे काही मी इथं सांगितलं, वी कॉल इट ॲज फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी. थेरीमध्ये 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सोपे आहेत पाठ, तेच रिपीट आहे, थोडं लक्षात ठेवा. आता यामध्ये मग परत मी सांगतोय 3 टाईपचे जे मटेरियल्स आपण स्टडी केले त्यांच्यातला मेन डिफरन्स, काही पॉइंट्स आहेत. मी एक्सप्लेनेशन खूप दिलंय तुम्हाला, पण लक्षात ठेवण्यासारखे पॉइंट्स खूप कमी आहेत तिघांच्या डिफरन्स मधले. मग डाय, पॅरा आणि फेरोमध्ये काय डिफरन्स आहे सांगा पटपट. काय डिफरन्स येईल बघा डाय, पॅरा आणि फेरोमध्ये. डाय मॅग्नेटिक म्हटलं की ॲटॉमिक मॅग्नेटिक मोमेंट 0. ॲटॉमिक मॅग्नेटिक मोमेंट किती असते, 0 असते. लक्षात आलं. इथं नॉन झिरो, इथंही नॉन झिरो. याही सबस्टन्सच्या ॲटमचे मोमेंट 0 नाहीये. लक्षात आलं. इथं काय होतं तर डायमॅग्नेटिक सबस्टन्सला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय करते, वीकली रिपेल करते आणि नेट मोमेंट मिळते मटेरियलला. ज्यावेळी आपण अशा टाईपची डायमॅग्नेटिक सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करतो त्यावेळी ह्या डायमॅग्नेटिक सबस्टन्सना नेट मॅग्नेटिक मोमेंट आलेली असते, मिळालेली असते. पण ती नेट मॅग्नेटिक मोमेंट एक्सटर्नल फील्डच्या अपोजिट डायरेक्शनला मिळते. त्याचं रिझन मी सांगितलंय आता. आणि त्यामुळे या सबस्टन्सेसला एक्सटर्नल फील्ड काय करते, वीकली रिपेल करते. एक्सटर्नल फील्ड जर रिमूव्ह केली, when we remove the external magnetic field, then again the magnetic moment of this atom becomes 0. म्हणजे आधी 0 होती, एक्सटर्नल फील्ड मध्ये प्लेस केलं की ती काय होते, नेट मोमेंट मिळते अपोजिट डायरेक्शन. आता 0 नाहीये, पण एक्सटर्नल फील्ड काढून घेतली की ती परत काय होते, 0 होते. आहे असा इनिशियल मटेरियल तयार होतं ते, त्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत. पॅरा म्हटलं की ॲटमलाच मोमेंट आहे आता, पण रँडमली ओरिएंटेड असल्यामुळे मटेरियलची 0 असते. पण त्याला ज्यावेळी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं जातं त्यावेळी त्या मटेरियलला ते सगळे रोटेट होतात, एका डायरेक्शन येतात आणि मटेरियलला आता काय असते, एक नॉन झिरो मॅग्नेटिक मोमेंट असते. मटेरियलला मिळते त्या कधी, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केल्यावर. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केली की ते परत सगळे ॲटम रँडम होतात. ते सगळे ॲटम परत काय होतात, रँडमली ओरिएंटेड होतात आणि नेट मोमेंट परत 0 येते. फक्त तेवढाच डिफरन्स आहे इथं फेरोमध्ये. पॅरासारखेच फेरोमध्ये ॲटम्स रँडमली आहेत पण सगळीकडे नाही, तर त्याच्यामध्ये असे ग्रुप नाहीत. एका डोमेनमध्ये असलेले ॲटम एकाच डायरेक्शननं आहेत, पण असे डोमेन भरपूर असल्यामुळं डोमेनचे ओरिएंटेशन डिफरंट आहे. त्यामुळे नेट मोमेंट तरीही 0 असते. अँड व्हेन वी प्लेस सच टाइप ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस इन अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, देन द डोमेन स्ट्रक्चर गेट्स डिस्ट्रॉयड अँड मटेरियल गेट्स परमनंटली मॅग्नेटाइज्ड. मटेरियलचं काय होतं, परमनंट मॅग्नेटिझम होतं. त्याच्यामध्ये परमनंट मॅग्नेटिझम येतं. आपण यांच्या प्रॉपर्टीज स्टडी करताना आणखी डिटेलमध्ये जाणार आहोत प्रत्येक मटेरियलचं. मी फक्त तिघांचं इंट्रोडक्शन सांगितलंय तुम्हाला. डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम काय आहे. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सला एक्सटर्नल फील्ड काय करते, वीकली अट्रॅक्ट करते. फेरोला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करते. इथं स्ट्रॉंग फील्ड असते. स्ट्रॉंगली फेरोमॅग्नेटिझमला काय होतं, अट्रॅक्शन होतं. ससेप्टिबिलिटी डायची निगेटिव्ह आणि स्मॉल असते.
पॅरामॅग्नेटिक म्हटलं की पॉझिटिव्ह आणि स्मॉल, आणि फेरो म्हटलं की पॉझिटिव्ह आहेच पण लार्ज असते. हे प्रॉपर्टीज मध्ये आपण डिस्कस करणार आहोत, त्यामुळे मी जास्त इथं सांगत नाहीये. तर एक थोडं थेरॉटिकल पार्ट आहे, याच्यावरती काय फॉर्म्युला वगैरे नसल्यामुळे थेरीसाठीच इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम अँड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस.